देवीचा 8वं रूप आहे महागौरी. पुनर्जन्मात महागौरी या देवीने श्री भगवान शंकरांना प्राप्त करण्यासाठी कठोर अशी तपश्चर्या केली होती, कठोर असे तप केले होते. आणि हे तप बघून ना भगवान शंकर त्या देवीवर प्रसन्न झाले. आणि हे तप केल्यामुळे देवीचं जे रूप आहे, जे शरीर आहे, ते थोडंसं असं निस्तेज पडलं होतं किंवा काळं पडलं होतं. आणि त्यामुळे काय झालं, भगवान शंकर तिच्यावर तिची तपश्चर्या बघून प्रसन्न झाले. भगवान शंकरांनी हे जे निस्तेज, जे काळं पडलेलं शरीर आहे, ते पवित्र अशा गंगाजी नदी आहे, त्या गंगेच्या त्या पाण्यामध्ये हे शरीर धुवून काढलं. आणि त्याच्यामुळे काय झालं, जे देवीचं काळं पडलेलं रूप होतं ते गौरवर्ण रंगाचं दिसायला लागलं. आणि तेव्हापासूनच अशी आख्यायिका आहे की ह्या देवीला, हे जे 8वं रूप आहे, हिला महागौरी असं नाव पडलं. अशी ही प्रसन्न चित्तानी, शांत चित्तानी भक्तांकडे बघणारी महागौरी.